दरम्यान एकीकडे देशामध्ये एनडीए मुसंडी मारत असली तरी एबीपी माझा सी वोटरच्या ओपिनियन पोलमधील निष्कर्षानुसार राज्यामध्ये मात्र महायुतीची पिछेहाट होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। महाराष्ट्रात महायुतीला 30 तर महाविकास आघाडीला 18 जागा मिळू शकतात। यात भाजपला 23 आणि शिंदे आणि अजित पवारांना मिळून 7 तर काँग्रेसला 3 आणि उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना मिळून 15 जागा मिळतील अशी शक्यता आहे। राज्यामध्ये 45+ जे स्वप्न वारंवार महायुतीचे नेते बोलून दाखवतात ते मात्र भंग होण्याची चिन्ह या पोलनुसार पाहायला मिळतात। तर विभागवार ओपिनियन पोल काय सांगतोय ते ओव्हरऑल आपण आता बघणारच आहोत, पण तत्पूर्वी मतांची टक्केवारी बघितली महाराष्ट्रातली तर एनडीए 44.9, इंडिया 40.9 आणि इतर 14.4। कुणाला किती जागा मिळू शकतात? एनडीए 30, इंडिया 18 अशी स्थिती राहू शकते। एकूण जागा आहेत महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या 48। कुणाला किती जागा मिळू शकतात तर भाजपला 22, काँग्रेसला 5, शिंदे आणि अजित पवार 8 आणि ठाकरे आणि शरद पवार 13 असं वर्गीकरण राहू शकतं। एबीपी माझा आणि सी वोटरचा हा सर्वे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।